एका सरकारी ऑफिसमध्ये एक अधिकारी बसलेला असतो आणि बसलेला असताना काही लोक त्याच्याकडे येतात, साहेब एवढी सही करा ना, साहेब एवढं काम करा ना, असं म्हणून त्या ठिकाणी बरेच लोक येत असतात, जात असतात। तो जो अधिकारी आहे तो म्हणतो नंतर ये, इकडे जाय तिकडे जाय, मी सध्या कामात आहे, अशा पद्धतीनं एक दोन लोकांना त्या ठिकाणाहून काढून देतो। पण त्या ठिकाणी एक येते अशी एकदम सुंदर तरुणी। आता सुंदर तरुणी त्या अधिकाऱ्यासमोर जाऊन उभा राहते आणि म्हणते, एक्सक्यूज मी सर। आता जेव्हा हा तिला पाहतो तेव्हा तिच्याकडे पाहतच राहतो। आता हा जो व्यक्ती आहे जो इतर लोकांना सांगत होता की माझ्याकडे टाईम नाही, असं नाही तसं नाही, तो मात्र या तरुणीला म्हणतो बसा, काय काम आहे, एकदम पद्धतशीर आणि एकदम प्रेमाने तिच्याशी बोलू लागतो आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्याकडे पाहतो आणि तिच्याकडेच बघत राहतो आणि तिला बोलतो काय काम आहे, काय आहे। मग ती जी तरुणी सांगते असं आहे तसं आहे, असं असं काम आहे, ती काम सांगते आणि हा तिचा संपूर्ण शरीर तिच्या डोळ्यानं बघत असतो आणि हे सगळं बघत असतानाच हा तिला म्हणतो की तुझं काम होऊन जाईल, काहीही टेन्शन घेऊ नको, पण माझ्या मनामध्ये एक गोष्ट आहे ती मी तुला बोलून दाखवतो की मला तुझा नंबर मिळेल का। मग तो तिचा नंबर घेतो आणि या दोघांची चॅटिंग सुरू होते। मग यांच्या चॅटिंगच्या माध्यमातून एकमेकांसोबत चांगली मैत्री होते, मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं आणि प्रेमात रूपांतर झालं की मग एक धक्कादायक घटना घडते। आता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। या गोष्टीला सुरुवात होते उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे गाझियाबाद आणि गाझियाबादमध्ये मुरादनगर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली संपूर्ण घटना आहे। याच परिसरामध्ये UIMT नावाचं एक कॉलेज आहे आणि हे कॉलेज एका मोठ्या व्यक्तीचं आहे, एका संस्थेचं आहे आणि त्या व्यक्तीनंच या ठिकाणी एक मोठं कॉम्प्लेक्स सुद्धा बांधलेलं होतं आणि ही सगळी त्यांची जी प्रॉपर्टी होती ती जवळपास 100 कोटी रुपयाची होती। अशीच प्रॉपर्टी त्यांची इतरही ठिकाणी होती आणि ती सुद्धा प्रॉपर्टी 100 कोटी रुपयाची असल्याचं सांगितलं जातं। एकंदरीत 200 कोटी रुपयाचे ते मालक होते आणि त्यांचं जे बिझनेस आहे ते अगदी मोठ्या प्रमाणात चालायचा, संसार अगदी सुखाचा चालू होता। त्यांना 3 मुलं होते, 2 मुलं आणि 1 मुलगी असा त्यांचा संसार होता, बायकोसुद्धा होती। एकदम लक्झरी लाईफ ते जगायचे आणि दिवसेंदिवस त्यांची प्रगती चालू होती की कशा पद्धतीनं अजून जास्त पैसे कमवता येतील, अजून कशा संस्था चालू करता येतील, इन्स्टिट्यूट काय, कॉलेज काय, कॉम्प्लेक्स काय, हॉटेल्स काय, हे त्यांचे बिझनेस वाढतच होते, त्यांची प्रगती मोठ्या प्रमाणात चालू होती। पण अचानक 2021ला त्यांचा जो मोठा मुलगा आहे त्याचं निधन होतं एका गंभीर आजारामुळं। आता गंभीर आजारामुळं मोठ्या मुलाचं निधन झालं तर मग त्यांच्यावर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळतो, कारण की एक करता धरता मुलगा घरामधले गेला की मग वातावरणसुद्धा त्याच पद्धतीनं होतं। मग ते सुद्धा आता शोकाकुल होतात, परिवारातले सगळे सदस्य शोकाकुल होतात। एवढं सगळं साधन संपत्ती, पैसा, या सगळ्या गोष्टी असूनही त्या मुलाला ते वाचू शकले नाही, हा सुद्धा पश्चाताप त्यांना व्हायचा। आणि असं होत असतानाच 2021मध्ये त्या मोठ्या मुलाचं निधन झालं। तर 2022मध्ये स्वतः जे मालक होते त्या संस्थेचे UIMTचे त्यांचंसुद्धा निधन फेब्रुवारी 2022मध्ये होतं। आता घरामध्ये असणारे 2 लोक या ठिकाणी मृत्यू झालेले होते। आता त्या घरामध्ये एक मुलगा आणि ती जी आई आहे हे दोघंच जण राहायचे। त्यांची जी मोठी मुलगी होती तिचं लग्न झालेलं होतं आणि ती तिच्या सासरी गेलेली होती। आता हे सगळं वातावरणामध्ये ती सुद्धा आलेली होती, सहभागी झालेली होती। आता घराची वाटचाल जी आहे ती ज्या पद्धतीनं चालत होती, घरामध्ये अनेक नौकर चावकर या सगळ्या गोष्टी होत्या, पण ती जी महिला आहे तिला आता करमत नव्हतं, कारण की तिचा नवरा आणि मुलगा एका वर्षाच्या अंतरानंच दोघंजणही गेलेले होते। ती जी महिला आहे त्या महिलेचं नाव आहे सुधा सिंग। आता सुधा सिंग ही तिच्या लहान्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी तिचा सांभाळ करायची। लहान मुलगा हा थोडा मतिमंद आणि गतिमंद सुद्धा होता, त्याला या सगळ्या काही गोष्टी समजत नव्हत्या, व्यवस्थित त्याला बोलता सुद्धा येत नव्हतं, म्हणजे एकदम गतिमंद
होता तो, त्याला काही एवढं समजत नव्हतं आणि ती जी सुधा सिंग आहे ती तिच्या मुलाचा सांभाळ करायची आणि प्रॉपर्टी तर 200 कोटी रुपयाची होती. मग हे सगळं जे करत असताना, हे सगळं घडत असताना त्यांच्याच घरामध्ये असणारा एक नौकर होता आणि त्याचं नाव होतं सचिन. सचिन त्या सुधा सिंगला सांगतो की मॅडम, तुमचं जर मन लागत नसेल तर मी काय करतो, एक नौकरानी आपल्या घरामध्ये आणतो जी तुमचं सगळं काम करेल आणि आपला जो मुलगा आहे शिवम त्याचंसुद्धा चांगला देखभाल करीन, त्याची चांगली व्यवस्था करील, तुम्हाला काही टेन्शन करायची गरज नाही. आणि एक साधी खूप गरीब घरची मुलगी आहे, तिची आई वडील तिला खूप त्रास देतात, तिचा बाप दारू पितो, तिच्या आईला हाणतो, तिला हाणतो. आणि अशी जी मुलीला जर तुम्ही तुमच्याकडे ठेवलं, तुमच्या इथं जर राहिली तर ते तुमची सेवासुद्धा करेल, घरसुद्धा चांगलं ठेवेल. मग त्याच्यात सुधा सिंग आहेत त्या म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, कारण की तो सचिन होता त्यांचा विश्वासू नौकर होता. मग तो त्या नौकरानीला घेऊन येतो आणि त्या नौकरानीचं नाव असतं प्रीती. आता प्रीतीसुद्धा या घरामध्ये आल्यानंतर ती जी महिला आहे सुधा सिंग यांची चांगली सेवा करू लागते. त्या सुधा सिंगचा जो लहान मुलगा आहे, लहाना मतिमंद शिवम, याचीसुद्धा चांगली सेवा करू लागते. गोळ्या, औषध, पाणी सगळं टायमाच्या टायमाला देणं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणं, यामुळं त्या सुधा सिंगला त्या नौकरानी असणाऱ्या प्रीतीचा स्वभावसुद्धा आवडू लागला होता. बघता बघता बराच काळ निघून गेला आणि 2023ला त्या सुधा सिंग आहेत यांना एक अचानक अटॅक येतो आणि त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागतं. आता ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर तपासणी वगैरे करतात तर डॉक्टर सांगतात की हा त्यांचा 3रा अटॅक आहे आणि त्या कॅन्सरच्या 3ऱ्या स्टेपवर सुद्धा आहेत. आता त्या वाचू शकत नाहीत, त्यांच्याकडे फक्त काहीच दिवस हे शिल्लक आहेत. आता ही गोष्ट जेव्हा सुधा सिंग यांना समजते तेव्हा त्यांना आता काय करावं आणि काय नाही करावं हे सुद्धा सुचत नव्हतं, कारण की कॅन्सरच्या 3ऱ्या स्टेपवर त्या पोहोचल्या होत्या आणि काहीच दिवसामध्ये त्यांचं निधन होणार होतं आणि ही गोष्ट त्यांनासुद्धा कळून चुकलेली होती. मग त्यांनी ही सगळी जी गोष्ट आहे ती डॉक्टरांना बोलून दाखवली. तिथं असणाऱ्या त्यांची नौकरानी आहे तिनं आता सगळ्या या गोष्टी ऐकल्या आणि मग ती नौकरानी म्हणली, मॅडम तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला वाटेल की शिवमचं काय होईल, कसं होईल, याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. ज्या पद्धतीनं मी त्याची काळजी करते, त्याची सेवा करते, याच पद्धतीनं मी इथून पुढंसुद्धा त्याची सेवा करत राहील आणि त्याची सेवा करण्याची संधी तुम्ही मला द्यावी. मग ती सुधा सिंग म्हणते, सेवा तर तू आत्ताही करशील, नंतरही करशील, याच्यामध्ये काय वेगळं आहे? तर ती प्रिया म्हणते की मॅडम तसं नाही, मी शिवमसोबत लग्न करायला तयार आहे, मी त्याच्यासोबत लग्न करते आणि लग्न केलं की मग त्याला अगदी चांगल्या पद्धतीनं सांभाळते. आता ती सुधा सिंगसुद्धा या लग्नाला मान्यता देते. त्या ठिकाणी मग ती प्रिया, तो सचिन पळत पळत जाऊन तो सचिन काय करतो, लगे हारं बिरं या काही सगळ्या गोष्टी आहेत, सिंदूर बिंदूर या सगळ्या गोष्टी दवाखान्यामध्येच आणतात आणि दवाखान्यामध्ये आणल्यानंतर त्या प्रियाचं आणि शिवमचं लग्न लावतात. आता लग्न लावल्यानंतर हे दोघं तिथून घरी जातात. ती जी सुधा सिंग आहे ती मात्र दवाखान्यामध्येच ॲडमिट असते. आता मग 2-4 दिवस उलटून गेल्यानंतर, 8 दिवस उलटून गेल्यानंतर तिचे दिवस संपतात आणि ऑगस्ट 2023मध्ये ते सुधा सिंगसुद्धा मरण पावते, तिचंसुद्धा निधन होतं. मग आता घरामध्ये फक्त ते शिवम, तो मतिमंद आहे, त्याची बायको प्रीती, हे दोघंच राहतात आणि तो सचिन आहे तो सुद्धा आता त्या घरामध्ये राहतो. आणि ती जी प्रिया आहे ती आता तिच्या आईला, वडिलांना आणि अजून 1-2 जवळच्या लोकांना त्या बंगल्यामध्ये राहायला बोलवते, कारण की ती आता या संपूर्ण प्रॉपर्टीची 200 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीची मालकीन एक नौकरानी झालेली होती. आणि त्या प्रियानं मुद्दाम त्या शिवमसोबत, गतिमंद असणाऱ्या मुलासोबत लग्न केलं होतं, कारण की तिला ती 200 कोटी रुपयाची प्रॉपर्टी हडप करायची होती. आता हे सगळं होत असताना जेव्हा त्या सुधा सिंग यांचं निधन झालं होतं, सगळे पाहुणे रावणे सगळे हे त्या ठिकाणी आले होते. त्यामध्ये ही प्रीतीसुद्धा होती, सगळे म्हणजे घरातले एकंदरीत सगळे होते. त्यांची जी मोठी मुलगी आहे आकांक्षा नावाची, ती एक डॉक्टर होती आणि तिच्या सासरी ती राहायची. निधनावेळीसुद्धा
त्या ठिकाणी आली. मग जे काही आहे घरामधलं वातावरण जे काही 8-10 दिवस असतात ते शोकाकुल वातावरणामध्ये सुद्धा ती त्या ठिकाणी राहते, सगळं काही पाहते आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणाहून निघून जाते. पण तिच्या एवढं काही गोष्ट लक्षात येत नाही आणि तिला ही गोष्ट माहीतसुद्धा नसते की शिवमचं आणि प्रीतीचं लग्न झालेलं आहे म्हणून. फक्त ही गोष्ट सचिनला, प्रीतीला, शिवमला आणि ती जी मेलेली होती सुधा सिंग आणि ते डॉक्टर यांनाच माहिती होती आणि यांनी फोटो बिटो काढून ते ठेवले होते भविष्यात जर कधी अडचण आली तर ते दाखवण्यासाठी. म्हणजे सिंदूर भरताना, गळ्यामध्ये मंगळसूत्र घालताना हे सगळे फोटो वगैरे त्यांनी काढून ठेवले होते. आता ही प्रिया आणि तो शिवम, सचिन हे सगळे त्यांचे इथलचे नातेवाईक त्या बंगल्यामध्ये अगदी मोज मजा करायचे, आईश आराम करायचे. ती त्या शिवमची काळजी घ्यायची पण पाहिजे तेवढी काळजी घेत नव्हती. पहिले ज्या पद्धतीनं घ्यायची त्या पद्धतीनं आता ती काळजी घेत नव्हती, कारण की त्या शिवमला काहीही समजत नव्हतं. हिनं फक्त प्रॉपर्टीसाठी त्याच्यासोबत लग्न केलेलं होतं. बघता बघता काही दिवस मज्जा मारली. मग एक दिवस त्यांची जी मोठी मुलगी आहे आकांक्षा, डॉक्टर आहे ती त्या ठिकाणी येते आणि घरामध्ये पाहते तर ही प्रीती मस्त दोन्ही हातपाय पसरून क्वाटवर झोपलेली आहे, सगळे आईश आराम. मग तिला वाटतं हे सगळं काय चालू आहे. ते सचिन बी कपडे बिपडे राहणीमान बदललेलं, त्याला फोर व्हीलर गाडी फिरायला, हिला फोर व्हीलर गाडी फिरायला. पहिली एक नौकरांनी ज्या पद्धतीनं राहायची त्या पद्धतीचं सगळं तिचं राहणीमान हे ते सगळं चेंज झालेलं, सगळं ब्रँडेड साड्या बिड्या आणि एकदम हातपाय पसरून त्या सोफ्यावर क्वाटवर बसली. आणि ती आकांक्षा आली त्यावेळेस ती उठलीसुद्धा नाही आणि तिला विचारलंसुद्धा नाही. ती स्वतःहून येऊन विचारली प्रीतीच्यावरलं हे सगळं काय प्रकार आहे आणि तू अशा पद्धतीने ते कसं काय राहते. तर ती म्हणते जास्त आवाज करू नका, मी या घराची मालकीण आहे. ती आकांक्षा म्हणते तू कसं काय मालकीण आहे या घराची. तर ती सांगते की तुझ्या भावाबरोबर शिवमसोबत मी लग्न केलं आहे आणि ती त्याला फोटोसुद्धा दाखवते की हे बघ फोटो, मी त्याच्यासोबत लग्न केलं आहे. त्याने सिंदूरसुद्धा माझ्या डोक्यामध्ये भरला आहे, मंगळसूत्रसुद्धा घातलं आहे. अशा पद्धतीनं आमचं लग्नसुद्धा झालं आहे. आता तू इथून निघून जा आणि इथून पुढं आता माझ्या घरामध्ये येऊ नको. मग ती म्हणते कसं काय येऊ नको, एवढं सोपं आहे काय, तुझ्या बापाची ठेवे काय 200 कोटी रुपयाची प्रॉपर्टी ढापते का. असं म्हणून यांची तिथं वादविवाद होतात आणि तिथून आकांक्षाला ती प्रीती काढून देते. मग प्रीती काढून दिल्यानंतर आकांक्षा जाते, ती थेट जाते पोलीस कमिशनर यांच्याकडे. पोलीस कमिशनरकडे जाते कारण की ती जी आहे ती एक करोडपती मुलगी होती आकांक्षा. ती पोलीस स्टेशनमध्ये न जाता थेट जाते पोलीस कमिशनर यांच्याकडे. पोलीस कमिशनर यांच्याकडे गेल्यानंतर सांगते की असा असा प्रकार घडला, एका तरुणीनं नोकराणीचं नाटक करून मुद्दामून माझ्या आईला फसवलं आणि तिनं शिवमसोबत लग्न केलं. आता ती घराबाहेर निघायलासुद्धा तयार नाही, ती सगळी प्रॉपर्टी हडप करण्याच्या तयारीत आहे. आता जे पोलीस कमिशनर आहेत ते सुद्धा तात्काळ त्या आकांक्षाची तक्रार नोंदवून घेतात आणि जे पोलीस स्टेशन आहे मुरादानगरचं त्या ठिकाणी फोन करतात आणि त्या ठिकाणी ते जे SHO आहेत मुकेश सोळंके यांना फोन करून सांगतात की जे संपूर्ण जी काही घटना घडली आहे त्याचा व्यवस्थित तपास करा आणि लवकरात लवकर अहवाल मला पाठवा. मग आता ती आकांक्षा जी आहे ती सगळे पोलीस वगैरे घेऊन त्या तिच्या घरी जाते आणि त्या प्रीतीला सांगते चल घराच्या बाहेर निघ, जास्त आवाज करू नको. ती म्हणते मी तुला सांगितले ना लग्न बिग्न केलं आहे. ठीक आहे, तू लग्न बिग्न केलं आहे तर मग तू त्याला घेऊन दुसरीकडे राहा, मी दुसरीकडे तुमच्या राहण्याची व्यवस्था करते, तुमच्या नवरा बायकोची व्यवस्था करते. ती म्हणते का इथं माझा हक नाही आहे का. मग ती म्हणते की नाही, इथं तुझा हक नाही, कारण की जे कागदपत्र आहेत, जी काही संपूर्ण प्रॉपर्टी आहे ती त्या शिवमच्या नावावरच नाही. तर मग तू या घराची मालकीण कसं काय झाली. आता हे सगळं ऐकून ती जी प्रीती आहे हिच्यात पूर्ण पायाखालची वाळू सरकली आणि तिला एक मोठा धक्का बसला. ती म्हणते असं कसं काय होऊ शकतं. ती म्हणे असं कसं काय होऊ शकतं नाही, असंच झालं आहे. ज्यावेळी ही जी प्रीती त्या सुधा सिंग यांची गोड गोड बोलून सेवा करायची, या सगळ्या गोष्टी करायची, जेव्हा ती फोनवर सचिनसोबत बोलायची तेव्हा त्या सुधा सिंगला ही जी प्रीती होती हिच्यावर डाऊट आला होता की नक्कीच दाल में कुछ काला आहे. ही जी नौकरानी आहे ती अचानक
एवढं कसं काय गोड गोड बोलू लागली, एवढी कसं काय सेवा करू लागली, आणि ज्या वेळा मी असते तेव्हा तिचं राहणं वेगळं असतं, पण मी जेव्हा बाहेर गेले तेव्हा तिचं मात्र राहणीमान वेगळं असतं, ही काहीतरी नाटकं करते. म्हणून तिनं सुधा सिंग यांनी मरण्याच्या अगोदरच सगळी काही जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी त्यांच्या मुलीच्या आकांक्षाच्या नावावर केलेली होती, आणि तिचं इकडं लग्न त्या शिवमसोबत लावून दिलं. आता हे सगळा भांडाफोड त्या प्रीतीचा झाला होता, आणि मग त्या आकांक्षानं सांगितलं, तुझं शिवमसोबत लग्न झालं ना, ठीक आहे, मग वेगळ्या ठिकाणी राहा, मी तुझी राहण्याची व्यवस्था करते. मग मात्र ती प्रीती म्हणली की मी त्याच्यासोबत राहायला तयार नाही, या अशा येड्याला, अशा मतिमंदाला मी सांभाळू का ना असं करू का. मग लगेचच पोलिसांच्या सगळं गोष्ट लक्षात आली की हिनं फक्त पैशासाठी हे संपूर्ण नाटक केलं होतं. हिला त्या शिवमप्रती काहीही देणं घेणं नव्हतं. हिचा डोळा फक्त 200 कोटी रुपयाच्या असणाऱ्या प्रॉपर्टीवर होता. आता मात्र तिचा भांडाफोड झाला होता. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं, तिच्यावर कारवाई केली आणि तिला जेलमध्ये सुद्धा पाठवलं. जेव्हा तिची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा गोष्ट लक्षात आली की या अगोदरसुद्धा या तरुणीनं, या प्रीतीनं 6 लोकांसोबत रात्र रंगीन केल्यात, 6 लोकांसोबत लग्न केलं, आणि लग्न केलं की मग पैसे घ्यायचे, हुंडा घ्यायचा, दागिने घ्यायचं, आणि तिथून पसार व्हायचं, फरार व्हायचं. आणि त्यामध्ये तिला हा जो सचिन होता हा मदत करत होता. ज्या पद्धतीनं आपण सुरुवातीला पाहिलं की एका अधिकाऱ्याला ही गोड गोड बोलू लागली, त्याच्यासोबत मैत्री केली होती, आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं. त्या अधिकाऱ्यासोबतसुद्धा हिनं लग्न केलं होतं, त्याच्यासोबतसुद्धा रात्र रंगीन केल्या होत्या. पण हिनं त्याला धमकी दिली की मला 30 लाख रुपये जर दिले नाही तर मी तुझे ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल, नाहीतर मग तुझ्यावर नको ते कृत्य केल्याची केस टाकेल, मग तुझी जी नोकरी आहे तीही जाईल, आणि सगळं म्हणून काय कर की मला 30 लाख रुपये दे. मग त्या अधिकाऱ्याने 30 लाख रुपये न देता 20 लाख रुपयामध्ये हे सगळं प्रकरण मिटवलेलं होतं, आणि त्याचासुद्धा गुन्हा तिच्यावर दाखल झालेला होता. आणि हे हिची चौकशी करत असताना हे सगळं मग तिचं पाठीमागचं जे केलेले कारनामे होते ते उघड झाले, आणि आता त्याबद्दलच तिच्यावर जी कारवाई आहे ती कायदेशीर चालू आहे, आणि ती जेलमध्ये सुद्धा आहे. समाजामध्ये, देशामध्ये अजूनही अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. लोक गोड गोड बोलून काय करतील हे सुद्धा सांगता येत नाही. आपल्याही आजूबाजूला, आपल्याही परिसरामध्ये असं जर घडत असेल तर आपण सावधान राहिलं पाहिजे, आणि कोणासोबत जर घडत असेल तर त्याला सावधान केलं पाहिजे, आणि त्याला सांगितलं पाहिजे की पहिले गावरान गोष्टीचं चॅनल सबस्क्राईब करून ठेव, इथं एकदम माहिती सत्य आणि सविस्तर मिळत असते. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर, घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.